शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे। यावरूनच आता भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत। काल उद्धव ठाकरे यांनी नागपुरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विकृत मानसिकतेतून अशोभनीय असं वक्तव्य केलं आहे। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राची विकास भूमिक ओळख करून दिली आहे। आजवर स्वतःवर एकही आरोप देवेंद्र फडणवीसांनी होऊ दिले नाही अशा व्यक्तिमत्वाबद्दल उद्धव ठाकरे यांनी विकृत मानसिकतेतून विधान केलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। तर ठाकरे नेतृत्वाच्या ठिकऱ्या उडाल्या आहेत, त्यामुळे ते त्या वैफल्यातून बाहेर येत नाही आहेत। उद्धव ठाकरे हेच ठाकरे घराण्याला लागलेले कलंक आहेत, हे आता दिसून येत आहे, अशी जहरी टीकाही प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। मराठी माणसाला लागलेला तुम्ही कलंक आहात, 2.5 वर्ष तुम्ही काय केलं याचा हिशेब द्या। बाळासाहेबांनी हिंदुत्वाची विचारधारा निर्माण केली, ती विचारधारा सोडून तुम्ही वेगळा मार्ग निवडलाय। तुमचे कोविड काळातले घोटाळे आता बाहेर येत आहेत, म्हणून तुमच्या बुडाला आता आग लागली आहे, अशी घणाघाती टीकाही प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर। नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाची टीका या ठिकाणी केली आहे आणि त्याचे पडसाद आता महाराष्ट्रात आपल्याला उमटत असल्याचं दिसून येत आहे। या संदर्भात आमदार रोहित पवार यांच्याशी आपण संवाद साधला असता त्यांनी देखील सांगितलं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे गेले अनेक वर्षे एकत्रित काम करत होते, त्यामुळे त्यांना त्यांच्याविषयी पूर्ण माहिती आहे, असं म्हणत त्यांनी या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने टोला लगावला आहे। आपण जर पाहिलं तर रोहित पवार यांनी यावेळी भारतीय जनता पक्ष हा फडतूस पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात करत असल्याची टीका देखील केली आहे। सन 2014 सालापासून महाराष्ट्रातील राजकारण वेगळ्या दिशेने नेण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून होत असल्याची टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे। एवढेच नव्हे तर आगामी निवडणुकीमध्ये जनता त्यांना याबाबत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे देखील रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे। छगन भुजबळ यांना जे फोनवर धमकी देण्यात आली त्यावर देखील आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितलं की अशा पद्धतीने कोणाला फोन करणं आणि धमकावणं हे पूर्णपणे चुकीचे आहे, मी अशा गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य आमदार रोहित पवार यांनी बोलताना व्यक्त केले आहे। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। छगन भुजबळ यांना फोनवरून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। या प्रकरणी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक जणाला अटक केली आहे। भुजबळ यांच्या कार्यालयातील सहकार्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता। या फोनवरून भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत, तशी सुपारी आपल्याला मिळालेली आहे, असं या तरुणानं सांगितलं आणि त्यांना मी उद्याच मारणार असून आपण सांगून काम करतो म्हणून तुम्हाला सांगतो आहे, असं फोन करणाऱ्या तरुणानं सांगितलं। या प्रकरणी प्रशांत दशरथ पाटील याला पुणे पोलिसांनी रायगडमधल्या महाडमधून अटक केली आहे। तो मूळचा कोल्हापूरमधला आहे। या तरुणाची चौकशी सुरू असून छगन भुजबळ यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे। छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर त्या पाठोपाठ आता शिंदे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे। धनंजय मुंडे यांच्या परळीतील घरी हा फोन आल्याची माहिती आहे। या धमकीच्या फोनमध्ये फोन करणाऱ्याने पैशांची मागणी केली आहे। 50 लाख रुपयांची मागणी या फोन करणाऱ्याने केली आहे। आधी छगन भुजबळ यांना धमकीचा फोन, त्यानंतर धनंजय मुंडे यांना धमकीचा फोन आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। त्यामुळे आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात धमकीच्या फोनची चर्चा होते। छगन भुजबळ यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। या तपासात पुण्यातील एका तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। याच आरोपीने जे आहे ते मुंडे यांना फोन केला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। नागपूर येथे बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर टीका केली। यावरून आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे। आतापर्यंत उद्धव ठाकरे महाराष्ट्राला सुसंस्कृत नेते वाटायचे असे नितेश राणे म्हणाले। त्यांनी मात्र आता खालच्या पातळीवरून टीका करायला सुरुवात केली। नामर्द वगैरे असे शब्द आम्ही कदापि ऐकून घेणार नाही। उद्धव ठाकरे हा स्वतःच नामर्द आहे, अशी जहाल टीका नितेश राणे यांनी यावेळी केली। बाळासाहेब ठाकरे यांना शेवटच्या म्हातारपणामध्ये त्यांना अक्षरशः एकेरी उल्लेख करून म्हातारे म्हटलेले उद्धव ठाकरे यांना नैतिकतेच्या गोष्टी शिकवण्याचा आम्हाला अधिकार नाही, असंही राणे यांनी बजावलं। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर अशी टीका केलेली आहे। तुझ्या रक्ताचा भोग काय म्हणतो हे जर महाराष्ट्राला कळलं तर लोक तुम्हाला चपलेने मारतील, असं नितेश राणे म्हणाले। नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान देताना जी भाषा वापरली की तू सगळा पोलीस बंदोबस्त आणि सरकारी यंत्रणा बाजूला ठेव, मग मी तुला बघून घेतो, असं सुद्धा ते म्हणाले। त्यामुळे याबाबत सुद्धा महाराष्ट्र राजकारणामध्ये उलथापालथ सुरू झालेली आहे। आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की आदित्य ठाकरे म्हणजे ठाकरे घराण्यावर कलंक आहे। तर अशाच प्रकारच्या टीकेमुळे आज महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालेलं आहे।
शून्य कर्तृत्व असलेले उद्धव ठाकरे यांनी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं हे निषेधार्ह आहे. यापुढे ज्या गावात ज्या शहरात उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करतील त्याच ठिकाणी भाजपद्वारे उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. कलंकित मुख्यमंत्री अशी उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी काम केलं. कलंकित हे उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना मुख्यमंत्री असताना बंद पाडली होती, अशी टीकाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी चव्हाणसह प्रवीण मुधोळकर, न्यूज स्टेट महाराष्ट्र, नागपूर. वर्षभरापासून प्रलंबित असणाऱ्या राज्यपाल नियुक्त्या 12 आमदारांच्या नियुक्त्या होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालय या संदर्भात झालेल्या सुनावणीमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच राज्यपालाकडून नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची चर्चा असताना आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कुणाची वर्णी लागणार याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत बंडखोरी होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी भगतसिंग कोश्यारी हे राज्याचे राज्यपाल होते. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या 12 व्यक्तींच्या यादीवर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला नाही. अनेक महिने ही नियुक्ती प्रलंबित राहिल्यानंतर राज्यपालांनी ती यादी काही सूचनांसह पुन्हा राज्य सरकारकडे पाठवली. राज्य सरकारने पुन्हा नव्या बदलांसह ही यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पाठवली. मात्र त्यानंतरही यादीवर निर्णय घेण्यात आला नाही. राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीवर न्यायालयाने स्थगिती आणली होती. अखेर आज ती स्थगिती उठवण्याचा निर्णय सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिलाय. रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर सैतान या शब्दाचा प्रयोग केल्यानंतर महाविकास आघाडीतून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. त्यानंतर त्यांनी सातारामध्ये प्रतिक्रिया दिली. माझ्याकडून अनावधानाने शैतान हा शब्द वापरला गेला. गावगाड्यामध्ये शैतान हा शब्द सहज वापरला जातो. माझी गावाकडची भाषा इंडियातील लोकांना आणि प्रस्थापितांना कडवट लागली. सेनापती गावाकडे येत आहे, त्याला रोख्या असं म्हणायचं होतं, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. सरदाराची जमाजमा होत कामं नये ही त्यांची मागणी, माझी भूमिका होती. शरद पवारांनी देखील समृद्धी महामार्गाचा अपघात झाला होता, त्यावेळी काही लोक देवेंद्रवासी झाले असा शब्दप्रयोग केला होता, पण त्यांना हा शब्दप्रयोग करायचा नसावा. त्यांच्याकडून हा अनावधानाने हा शब्दप्रयोग झाला असल्याचं माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर त्यांनी गोळ्या घालणार का असंही म्हणत सातारामध्ये सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, सातारा. गेले 2 दिवस उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावरती होते. या दौऱ्यादरम्यान बॅनरवार ते ठिकाणी झाल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. कारण की उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा गटाच्या कार्यकर्त्यांचे बॅनर फाडले, तर राणा कार्यकर्त्याच्या गटांनी हे उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडल्याचे चित्र यावेळी दिसून आले. यावरून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी राणा दाम्पत्याकडून सडकून टीका केली आहे. तरुणांनी चिंच दाखवून राणा दाम्पत्यांनी मते मिळवली आहे. रवी राणा यांनी कोणी ओळख नाही, पत्नीच्या भरोश्यावर त्यांची ओळख आहे. पत्नीच्या भरोश्यावर राजकारण ही राणांची राजनैतिक करू नये अशी घणाघाती टीका आमदार नितीन देशमुख यांनी राणा दाम्पत्यावर यावेळी केली आहे. निवडणुका जागा झाल्या की आम्ही सही नितीन देशमुख यांनाही म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान राणा गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे बॅनर त्या ठिकाणी फाडले होते. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राणा गटाचे बॅनर या ठिकाणी फाडल्याचे चित्र त्यावेळी दिसून आले. अशी टीका जी आहे तर नितीन देशमुख यांनी यावेळी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद निकमसह मी देवराज, न्यूज स्टेट महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. जानकर यांनी रासपच्या माध्यमातून राज्यात जनस्वराज्य यात्रा काढली आहे. राज्यातील शेतकरी कामगार उपेक्षित झाला आहे, यासाठी ही जनस्वराज्य यात्रा काढली असल्याचं न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं आहे. तर सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. ज्यावेळेस टी व्ही लावू त्यावेळेस काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं, यामुळं यावरती जनता किवली असून यासाठी ही 2 दिवसीय जनस्वराज्य यात्रा काढली असून
सातारा, सांगली, सोलापूर तसेच पुणे जिल्ह्यातील काही भाग या ठिकाणं ही जनस्वराज्य यात्रा काढली असून या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करत असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तसेच पवार कुटुंबियाच्या फुटीबाबत ही महादेव जानकर यांनी वक्तव्य केले आहे की 8 ते 10 दिवसामध्ये जनतेमधून याबाबत जो रिपोर्ट येईल त्यानंतर आपण याबाबत वक्तव्य करू असं त्यांनी न्यूज स्टेट महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं आहे. शीतलकुमार मोठे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, करमाळा. कलंक या एका शब्दावरून कालपासून राज्यात सुरू झालं राजकारण अजूनही दुसऱ्या दिवशी तापतानाच दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस हे कलंक आहेत असा उल्लेख करताच भाजपकडून तीव्र पडसाद उमटले. आधी नितेश राणे, त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दरेकर यांनी या वाक्याचा चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या घरात आधी काय चाललंय बघावं, आपल्या घरातून राज ठाकरे आणि स्वतःच्याच भावाला बाहेर कुणी काढलं हे देखील बघावं आणि त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत बोलावं असं देखील भाजपच्या कैक नेत्यांनी चांगलंच ठणकावून सांगितलं. तर दुसऱ्या बाजूला कलंक हा शब्द मी वापरला त्याचे एवढे दूरगामी पडसाद होतील असं आपल्याला वाटलं नव्हतं, मात्र योग्य शब्द होता तो योग्य ठिकाणी पोचलाय असं पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी सांगत पुन्हा एकदा भाजपच्या सर्वच मंडळींना चांगलंच ठणकावलंय. एकंदरीत बघितलं तर एका शब्दानं सलग दुसऱ्या दिवशी देखील राज्यातल्या राजकारणात देवेंद्र फडणवीस विरुद्ध उद्धव ठाकरे हा शब्द सगळ्यांनाच पुढे घेऊन आला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी कलंकित राजकारण केलं, एक नाही तर 10 मुद्दे वेगवेगळ्या पद्धतीनं कलंकित राजकारणाचा पुरावा म्हणून उद्धव ठाकरेंनी केले, त्याबद्दल उद्धव ठाकरे नेमकं कोणाला उत्तर देणार असा सवाल देखील शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी देखील व्यक्त केला. एकंदरीत सलग दुसऱ्या दिवशी सुरू असणारा हा शब्द आता नेमका कुठल्या टोकाला घेऊन जातोय, याचबरोबर टीट फॉर टॅट या नियमानं उद्धव ठाकरे किंवा शिवसेना ज्या पद्धतीनं भाषा बोलेल त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ असं देखील भाजपचे नेते नितेश राणे असतील, प्रवीण दरेकर असतील यांनी देखील ठणकावून सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या राज्य महिला अध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियावर टीका करणं काही जणांना चांगलंच भोवलंय. रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध अश्लील कॉमेंट करणाऱ्या 7 जणांविरुद्ध सिंहगड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. यूट्यूबवर अश्लील कॉमेंट नोंदवणाऱ्या या सगळ्या जणांवर कारवाई करण्यात आली. कलम 354, 709 आणि माहिती तंत्रज्ञान अधिकाराच्या 67 कलमान्वये हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. रुपाली चाकणकर या फेसबुक लाईव्ह करीत असताना ॲडव्होकेट विजय साखरे आणि इतर जणांनी अश्लील कॉमेंट केलेली होती. या प्रकरणी पोलीस आता कारवाई करत आहेत. या प्रकरणामध्ये शरद पवार यांची नाशिक येथे सभा चालू असताना सुद्धा फेसबुक लाईव्हवरून रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध अश्लील कॉमेंट करण्यात आली. त्या प्रकरणामध्ये सुद्धा आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरेवर पलटवार केला. याबरोबरच आता उदय सामंत यांनीही उद्धव ठाकरेंवर टीका केली. काल विदर्भात भाषणामध्ये ज्या पद्धतीनं कलंक शब्द बोलला गेला, सर्वांचे फोटो टाकून जिंकून आलो आणि परत राजकीय कलंक केला असं म्हणत घर कोणी फोडली हे सगळ्यांना माहिती, अशी प्रतिक्रिया सामंत यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात हेच केलं. हॉस्पिटलमध्ये किती बैठका किती झाल्या हे आता मला कधीतरी सांगावं लागेल, अशी ही टीका उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तर याच वेळी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यांसमवेत बैठक झाल्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत बैठक होणार असल्याची माहितीही यावेळी उदय सामंत यांनी दिली. धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र, गोवा. केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी मुखेड इथल्या आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली. मुखेड इथं एका कार्यक्रमानिमित्त डॉक्टर भारती पवार आल्या होत्या. या उपकेंद्रामध्ये औषधांचा शिल्लक असलेला स्टॉक आणि रजिस्टरमध्ये करण्यात आलेल्या नोंदीमध्ये प्रचंड तफावत असल्याचं डॉक्टर भारती पवार यांना आढळून आलं आहे. तसेच सॅनिटरी पॅड आणि औषधांचं वितरण देखील झालं नसल्याचं डॉक्टर भारती पवार यांच्या निदर्शनास आले आहे. या तफावतीबाबत उपकेंद्रातील डॉक्टरसह कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी धारेवर धरत विचारणा केली आहे. या मुखेड उपकेंद्रावर विशेष पथक येऊन याबाबत सखोल चौकशी करून
त्याबाबतचा अहवाल देखील मागवणार असल्याची माहिती डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे. डॉक्टर भारती पवार यांच्यानंतर मुखेडच्या आरोग्य उपकेंद्राला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी देखील भेट दिली असून घडलेल्या सर्व प्रकाराबाबत संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय.